हे आहे कार मोबाईल होल्डर स्पायजनचं. ॲमेझॉनवरनं मागवलं. ह्याच्या आधी आपण एक प्रोडक्ट वापरायचो, ते 3 वर्ष साधारणतः वापरलं आणि मग नंतर 3 वर्षानंतर ते खराब झालं, मोबाईल होल्ड होत नव्हता. तर आता हे एक नवीन प्रोडक्ट मागवलं आहे. तर बघूया कसं आहे हे प्रोडक्ट आणि तुम्हाला याचं एक मी टिपही सांगतो की कुठे माउंट करावं आणि कसं यूज करावं. बॉक्स करतो आहे. बॉक्समध्ये काय सो असं 2 डिव्हाइस आहे. एक हे ग्लास होल्डरला लावायचं किंवा डॅशबोर्डलाही लावू शकता आणि सेकंड वन ह्याच्यात मोबाईल होल्ड होतो. तर दोन्ही पार्ट माझे कनेक्ट झालेले आहेत. हा जो आणि हा पार्ट ह्या बॉल जॉईंटमध्ये फिक्स करायचा आहे आणि ह्या हाताने हा स्क्रू टाईट करायचा आहे. नंतर तुम्हाला जसा हवा हा मोबाईल होल्डर ॲडजस्ट करू शकता. आता हा जो सक्शन माउंट आहे मी हा ग्लासवरती कनेक्ट करणार आहे. लास्ट टाईम इकडे प्लेस केलं होतं डॅशबोर्डवरती, बट सक्शन माउंट खूप चांगलं वर्क करतो ग्लासवरती कम्पेअर टू डॅशबोर्ड सरफेस. तर मी सेटिंग ऑलरेडी ॲडजस्ट केली आहे माझ्या फोनप्रमाणे. आता आपण ह्याला माउंट करूया. आता हे डिव्हाइस झालेलं आहे कनेक्ट आणि आपण इकडनं आता हे टाईट करूया. सो येस, आपला कार मोबाईल होल्डर फिक्स. मोबाईल होल्डर कनेक्ट झाला आहे आणि त्या स्क्रूनी मी माझं मोबाईलचं अँगल सेट केलं आहे आणि माझ्या ड्रायव्हिंगच्या अकॉर्डिंगली मोबाईल परफेक्ट प्लेस झाला आहे. 3 कारणं आहेत मोबाईल हीट होण्याचं. पहिलं तर आहे सनलाईट, सेकंड आपण जेव्हा मॅप यूज करतो आणि थर्ड जेव्हा आपण चार्जिंगला लावतो. जेणेकरून मी मोबाईल होल्डर असा कनेक्ट केला आहे की एसीचा फ्लो आपण डायरेक्ट मोबाईलवरती सोडू शकतो, जेणेकरून मोबाईलची हीट कंट्रोलमध्ये राहील. तर तुम्ही कुठलाही मोबाईल होल्डर घ्या, पण मेक शुअर करा की तुम्ही एसीच्या नियरबायच लावा, जेणेकरून तुमचं मोबाईलचं हीटिंग चांगलं कंट्रोलमध्ये राहील. आणि आता बघू हा कसा आहे प्रोडक्ट. यूज करू ड्राईव्हला, रोड ट्रिप्सला.